तर आज मी मस्त असा कुरकुरीत अशा साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, जो आपण साबुदाणा न भिजवता बनवणार आहोत। साबुदाणा न भिजवता जरी बनवला तरी त्याची भाजण्याची एक स्टेप असते की तो कशा रीतीने भाजला गेला पाहिजे। कमी प्रमाणात साबुदाणा वापरून पण मस्त असे वडे बनतात, भरपूर 7 ते 8 9 पर्यंत वडे बनतात आपले, आणि आतनं पण असे पोकळ पुरी सारखे असतात आणि वरून मस्त कुरकुरीत असतात। तळायची सुद्धा याच्यामध्ये स्टेप ही महत्त्वाची आहे, कशा रीतीने एवढ्या टेम्परेचरवर तळलं गेलं पाहिजे म्हणजे आपला साबुदाणा फुटणार नाही। तर त्यासाठी तुम्ही पूर्ण रेसिपी बघा। कढई मी मिडियम गॅसवर तापून घेतलेली आहे, नॉर्मली किंचितशी तापली गेलेली आहे। आता आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊया। तर हा मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे, तर तुम्ही तुमच्या कुठल्या पण कपाच्या मापाने वगैरे अशा रीतीने घेऊ शकता साबुदाणा। आणि हा मोठा साबुदाणा आहे आपला, तर तुम्ही बारीकवाला साबुदाणा भेटतो तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। आणि हा आता आपण मिडियम गॅसवर चांगला फुलेपर्यंत त्याला भाजून घ्यायचा। तर आता हा आपला साबुदाणा चांगला भाजला गेला आहे, तुम्ही बघत असाल एकदम मस्त असा फुलला गेला आहे तो, आणि थोडासा कलर पण त्याचा चेंज झाला आहे, मी तुम्हाला जवळनं दाखवलं आहे बघा। तर अशा रीतीने तो फुलला पाहिजे। आता आपण काढून घ्यायचा आणि त्याला थंड करून मिक्सरमध्ये आपण त्याची अशी जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची, म्हणजे जास्त जाडसर नाही ठेवायचा, रवाळासा ठेवायचा। तर हा अशा रीतीने आपला साबुदाणा आहे तो बारीक झाला पाहिजे, असा रवाळा दिसला पाहिजे। एकदम जास्त जाड अशी कण पण नाही दिसला पाहिजे, बारीक असेल तरी चालेल पण जास्त जाड अशी कण नाही दिसली पाहिजे, लक्षात घ्या। तर आपण तो साईडला ठेवून देऊया आणि आधी बटाट्याचा चुरा करून घेऊया, चांगला मॅश करून घेऊया बटाट्याला, आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊया। तर आम्ही असा हाताने आधी मॅश करून घेते आणि नंतर आपल्याकडे पेला किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याने तुम्ही त्याला मॅश करू शकता। आणि आपला बटाटा आहे तो थोडासा नॉर्मली गरम पाहिजे, जास्त गार झालेला नाही पाहिजे। जास्त गार झाला तर त्याच्यामध्ये ते कणकण असे राहतात, त्यामुळे ते तळताना वडा वगैरे फुटू शकतो। तर त्यामुळे आपण थोडासा त्याला गरम असताना त्याला बारीक करून घ्यायचा आणि गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं साबुदाणा टाकून। तर मी पेला घेतला आणि पेल्याने आपण असं बारीक करून घ्यायचं, किंवा तुम्ही असं खिसून घेतलं खिसणीने तरी चालेल। तर मी हा चांगला बारीक करून घेते। तर आपला बारीक करून झालेला आहे, तर आपण याच्यामध्ये जो आपण साबुदाणा बारीक करून घेतलेला मिक्सरमध्ये तो टाकून घेऊया याच्यामध्ये, आणि तो पण चांगला मिक्सअप करून घेऊया। आणि मिक्सअप झाल्यानंतर आपण त्याला चांगलं असं मळून घेऊया। तुम्ही कोमट असताना जर का बटाटा टाकून त्याच्यामध्ये मळलं ना तर साबुदाणा चांगला फुलला जातो आणि पीठ चांगलं मळलं जातं। आणि बटाटा जर का थंड झाल्यानंतर तुम्ही मळायला गेला ना तर मग साबुदाणा असा त्याच्यामध्ये नीट मिळून येत नाही, तर त्यामुळे थोडासा गरम असतानाच मळून घ्या, जास्त थंड करू नका। तर आपला हा आता मळून झालेला आहे आणि चांगला मळून घ्यायचा, हे लक्षात घ्या। चांगला मळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकतोय। तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मी इथे मिरची पावडर वापरले, तुम्ही हवं तर इथे मिरचीची पेस्ट पण वापरू शकता। तर इथे मी मिरची पावडर आहे ती 1 चम्मच घेतलेली आहे। जर का तुम्ही जिरं कोथिंबीर टाकत असाल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, किंवा मिरच्या चिरून पण टाकू शकता याच्यामध्ये। आणि इथे मी आपल्या ज्या वाटीने आपण अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला तर त्याचा एकदम तळाचा भाग असा 2 ते 3 चम्मच असेल शेंगदाण्याचा कूट, एवढा मी शेंगदाण्याचा कूट इथे वापरते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा जास्त पण वापरू शकता याच्यामध्ये। तर मी हा शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलाय, तर तुम्ही त्याचप्रमाणे घ्या करून, आणि तो चांगला मिक्सअप करून घ्या याच्यामध्ये, आणि हे सगळं मिक्स करून चांगलं मळून घ्या। तर इथे मी साबुदाणा कमी आणि बटाटे जास्त वापरलेले आहेत, तर इथे मी तुम्हाला बटाट्याचं प्रमाण सांगायला विसरली। तर इथे मी 3 बटाटे घेतलेले आणि पाव किलो बटाटे होते हे आपले। अर्धी वाटी साबुदाण्याला आपण पाव किलो बटाटे वापरले। तर थोडं साबुदाण्याचं प्रमाण कमी असून बटाट्याचं थोडं जास्त झालं तरी चालतं, आता बटाट्यामुळे काय होतं पीठ चांगलं मिळून येतं, तर त्यामुळे मी थोडं जास्त टाकलंय। असा साबुदाणा थोडा जड असतो पचायला, तर आपल्याला उपवासामुळे जड पदार्थामुळे त्रास होतो, तर त्यामुळे मी थोडासा त्याच्यामध्ये बटाटा जास्तच वापरलाय, पाव किलो बटाटा वापरलाय। तुम्ही हवं तर थोडं कमी पण करू शकता। तर हे असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि मग त्याला आपण आता झाकून ठेवायचं। थोडा वेळ त्याला 5 ते 10 मिनटं तरी त्याला झाकून ठेवायचं, म्हणजे ते चांगलं मुरतं, साबुदाणा चांगला त्यातला फुलतो आणि वडे चांगले कुरकुरीत होतात। तर हे मी झाकून ठेवते। आता झालेले आहे, आता आपण हे परत मळून घ्यायचं चांगलं, आणि मळून झाल्यानंतर आपण त्याचे आता समान भाग करून घेऊया। तर मी इथे सुरीने त्याचे समान भाग करून घेते, म्हणजे एकसारखे वडे येतील आपल्याला। तर इथे माझे 7 ते 8 असे भाग झालेले आहेत। तर आपण काय करायचं, आता एक त्यातला भाग घ्यायचा आणि त्याचा एक गोळा बनवायचा, चांगली अशी त्याची गोळी बनवायची, आणि एक वाटी घेतली। आता वाटीवर घेतलं ना आपण, आपली मीडियम साईजची अशी वाटी असते, म्हणजे आपण आमटीला वगैरे वापरतो, तर त्या वाटीवर मी थापून घेते। आणि तेल वगैरे मी काही लावलं नाही बघा, तुम्ही चिकटत नाही अजिबात, हा वडा अजिबात चिकट असा झाला नाहीये। जास्त पण पातळ थापायचं नाही, म्हणजे एकदम पुरीसारखं असं थापायचं नाही, थोडंसं नॉर्मली पाव इंचापर्यंत तरी तेवढा पाहिजे तो थापला गेला।
किंवा त्याच्यापेक्षा नॉर्मली थोडासा कमी असला तरी चालेल. तर आपण हे असे करून घ्यायचे. आपल्याला जेवढे तळायचे, जेवढी तुमची कढई लहान मोठी असेल त्यानुसार तुम्ही थापून घ्या. हे करून घेते तोपर्यंतच मी तिकडे कढई पण ठेवलेली आहे गॅसवर. तर हे आपले थापून झालेलं आहे. आता आपण तळायला घेऊया. तर तळायला इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईतलं तेल आपलं मिडियमपेक्षा हाय असं तापलेलं आहे चांगलं. म्हणजे मिडियम टू हायच्या मध्ये कधी पण तापायला ठेवायचं तेल आपल्याला साबुदाणा वडा तळताना. आणि मग एक कण टाकून बघायचा, तो पटकन वरती आला पाहिजे, अशा रीतीने तेल तापलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आता मी त्याच्यामध्ये एक वडा सोडून घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर त्याच्यासोबत अजून एक वडा मी टाकते. जर का तुमची अशी खोलगट कढई असेल ना तर तुम्ही एक एक वडा तळा. काय होतं मध्ये खोलगट कढईमध्ये जास्त खोलगट असेल तर ते काय होतं एकमेकाला चिकटू शकतं. आणि कधी पण लक्षात घ्या, वरची बाजू आपण वडा टाकल्यानंतर जोपर्यंत तो असा थोडासा नॉर्मली वरती येत नाही, नॉर्मली किंचितसा वरती सरकत नाही, तो पण त्याला हलवायचा नाही. आपण वरचं कवच आहे ना ते पण असं कडक झालं पाहिजे, थोडंसं ते शिजलं गेलं पाहिजे, तरच आपण पलटायचं. जर का तुम्ही त्याच्या आधीच पलटलं ना तर मग तुमचा वडा फुटू शकतो. मग त्यामुळे त्याला वरचं कवच आहे ते कडक थोडंसं शिजून द्यायचं आणि त्याशिवाय त्याला पलटायचं नाही, हे लक्षात घ्या, नाहीतर वडा तेलामध्ये फुटतो. आणि मीडियम टू हायच्या मध्येच ठेवून मी वडा तळते. जर का तुम्हाला वाटत असेल तुमचं तेल जास्त तापलं गेलंय तर तुम्ही गॅस थोडा मीडियम करा, एकदम लो करू नका. लो जास्त केलं तर टेम्परेचर कमी होऊन आपला वडा आहे तो जास्त तेल शोषतो. हा वडा आहे तो कुरकुरीत राहतो, बराच वेळ कुरकुरीत राहतो. तुम्ही जर का नीट तळलं गेलं असेल तर तुम्ही एकदम बारीक गॅसवर तळाल तर ते मऊ पडतात लवकर आणि तेल पण जास्त शोषतात. तर आपले एकूण इथे 8 ते 9 वडे तयार होतात. पाव किलो बटाट्याचे आणि अर्धी वाटी साबुदाण्याचे. मस्त कुरकुरीत असे वडे तयार झालेत बघा. आवाज पण तुम्ही ऐकत असाल. हे मस्त असे वरून कुरकुरीत आणि आतून असे मऊ मस्त वडे झालेले आहेत तयार. आणि हे बराच वेळ कुरकुरीत राहतात, तर तुम्ही बघत असाल आतनं पण पोकळ झालेलं आहे. तर हे अशा रीतीचे वडे तुम्ही नक्की बनवून बघा. खूप मस्त असे वडे तयार होतात, हे चवीला झटपट होतात. त्यामुळे नक्की असा वडा बनवून बघा. आणि ही वड्याची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.